नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीबद्दल सविस्तर बोलणार आहोत. ती परीक्षा म्हणजे केंद्र प्रमुख स्पर्धा परीक्षा. आणि आपल्यासमोर ना या परीक्षेसाठी एक खास 30 दिवसांची योजना आहे. दुहेरी रणनीती योजना किंवा ड्युअल स्ट्रॅटेजी प्लॅन असं म्हटलंय त्याला. या योजनेचं म्हणणं असं आहे की फक्त 30 दिवसांत म्हणजे रोज जर 6 ते 8 तास अभ्यास केला तर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हींची एकदम सखोल तयारी होऊ शकते. आणि त्यासाठी काही साधनं पण सांगितलेत, जसं PDF नोट्स, ऑडिओ, व्हिडिओ, प्रश्नसंच वगैरे. चला तर मग बघूया नक्की काय आहे या योजनेत आणि ती कितपत म्हणजे व्यवहार्य आहे. हो, आणि ही योजना फक्त अभ्यासक्रमापुरती नाहीये, हे महत्त्वाचं. म्हणजे यात वेळ कसा मॅनेज करायचा, अभ्यासाची पद्धत काय असावी, सराव किती महत्त्वाचा आहे, यावर पण भर दिलाय. आणि सुरुवात केली आहे ती दोन्ही पेपर्सच्या मूलभूत संकल्पनांपासून, म्हणजे पाया पक्का करण्यावर भर आहे. ओके, तर मग पहिले 5 दिवस बघूया काय आहे ह्यात. पेपर 1 साठी दिसतंय मराठी आणि इंग्रजी भाषा कौशल्य म्हणजे व्याकरण आणि आकलन, आणि सोबत बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिझनिंग. उदाहरणार्थ मराठीत शब्दसिद्धी, वाक्यप्रचार आहेत, अलंकार आहेत, इंग्रजीत टेन्सेस, आर्टिकल, प्रिपोजिशन, आणि बुद्धिमत्तेत मग ते नंबर सिरीज, नातेसंबंध, कोडिंग डिकोडिंग. आणि याच पहिल्या 5 दिवसांत पेपर 2 साठी पण काहीतरी आहे. भारतीय राज्यघटना, त्यातही शिक्षणाशी संबंधित कलम, जसं कलम 21A, 45 वगैरे, आणि शिक्षण हक्क कायदा म्हणजे RTA 2009. सोबतच ते मोहिनी जैन आणि उन्नीकृष्णन खटले पण आहेत. यासाठी साधारण 500 प्रश्नांचा सराव संच पण वापरायला सांगितलाय. हो, ही विभागणी बरीच विचारपूर्वक केलेली दिसतेय. कारण बघा, पेपर 1 मध्ये तुमची क्षमता तपासली जाते, भाषा आणि तर्क. तर पेपर 2 हा ज्ञानावर आधारित आहे. दोन्हीची सुरुवात एकत्र केल्यामुळे एक बॅलन्स राहतो अभ्यासात. आणि त्यातल्या त्यात राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी आणि RTE कायदा हे तर केंद्रप्रमुखाच्या कामाशी थेट संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना सुरुवातीलाच महत्त्व देणं योग्य आहे. पाया पक्का होतो त्याने. बरोबर. आता पुढचा टप्पा बघूया. दिवस 6 ते 10. या काळात पेपर 1 मध्ये गणितीय कौशल्यांवर भर आहे, म्हणजे अंकगणित आणि डेटा इंटरप्रिटेशन. यात प्रमाण गुणोत्तर, टक्केवारी, सरासरी, नफा तोटा, काळ काम वेग, आणि ते ग्राफ्स वगैरे असतात ना, त्यावरचे प्रश्न. यासाठी काही ट्रिक बेस्ड व्हिडिओज आणि सुमारे 400 प्रश्नांचा सराव संच पण दिला आहे असं दिसतंय. अच्छा. आणि याच काळात पेपर 2 मध्ये काय आहे, इथे फोकस आहे शैक्षणिक आयोग, समित्या आणि धोरणं. म्हणजे अगदी 1944च्या सार्जंट योजनेपासून ते थेट आत्ताच्या NEP 2020 पर्यंत. यात मग कोठारी आयोग, मुदलियार समिती, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून एक टाईमलाईन मेमरी चार्ट दिलाय आणि साधारण 600 प्रश्नांचा एक PDF संच पण आहे. म्हणजे एकाच वेळी गणित आणि दुसरीकडे शिक्षण क्षेत्राचा इतिहास आणि धोरणं, हे खरं तर मेंदूसाठी चांगलं आव्हान आहे. म्हणजे एका बाजूला विश्लेषणात्मक विचार आणि दुसरीकडे स्मरणशक्ती. पण यासाठी वेळेचं नियोजन आणि एनर्जी लेव्हल सांभाळणं महत्त्वाचं ठरेल उमेदवारांसाठी. आणि तुम्ही म्हणालात तसं टाईमलाईन चार्टसारखी साधनं नक्कीच उपयोगी पडतील. कारण इतक्या समित्या, त्यांच्या तारखा, शिफारशी, हे सगळं लक्षात ठेवणं सोपं नाहीये. खरंय. आता पहिल्या 15 दिवसांचा शेवटचा टप्पा म्हणजे दिवस 11 ते 15. इथे पेपर 1 साठी मराठी आणि इंग्रजीचा अजून जास्त सराव करायचा आहे आणि पहिली पूर्ण मॉक टेस्ट पण द्यायची आहे. व्याकरणाचे नियम पक्के करण्यासाठी काही रिव्हिजन सेशन्स पण सुचवली आहेत. ओके. आणि पेपर 2 मध्ये या काळात बालकांशी संबंधित कायदे आहेत, जसं की JJ ॲक्ट म्हणजे बालन्याय कायदा, POCO कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा आणि बालकामगार कायदा. यासोबतच वेगवेगळ्या सरकारी शिष्यवृत्ती योजनांची माहिती पण घ्यायला सांगितली आहे. हो, हे खूपच महत्त्वाचे विषय आहेत. केंद्रप्रमुख म्हणून काम करताना मुलांचे हक्क, त्यांचं संरक्षण, त्यांच्यासाठी काय काय कायदेशीर तरतुदी आहेत हे माहीत असलंच पाहिजे. म्हणजे प्रशासकीय कामात याचा रोज संबंध येतो. आणि फक्त कायदे माहीत असून नाही चालणार, तर त्यांची अंमलबजावणी कशी होते, प्रक्रिया काय आहे, हे पण समजून घ्यावं लागेल. यासाठी जो तो 800 प्रश्नांचा मोठा सराव संच दिला आहे, तो खरंच महत्त्वाचा ठरेल या विषयांवर पकड मिळवण्यासाठी. बरोबर. तर हे झाले पहिले 15 दिवस. आता पुढच्या 15 दिवसांकडे म्हणजे योजनेच्या उत्तरार्धात जाऊया. दिवस 16 ते 20. इथे पेपर 1 मध्ये स्पीड आणि अचूकतेवर भर आहे, बुद्धिमत्ता आणि गणितात.
म्हणजे ते आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब, ऑड वन आउट, सिम्प्लिफिकेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ्स, पाय चार्ट, बार ग्राफ वगैरेचं विश्लेषण. यासाठी रॅपिड मॅथ्स टेक्निक्स म्हणून काही व्हिडिओ पण आहेत असं म्हटलंय. वेग वाढवण्यासाठी हे उपयोगी पडू शकतं. आणि याच दिवसांमध्ये पेपर 2 साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा अभ्यास आहे. म्हणजे युनेस्को, युनिसेफ, मग आपल्या राष्ट्रीय स्तरावर NCERT, NCTE, राज्यात MSCERT, त्याचबरोबर CBSE, TIS, NIEPA अशा संस्था. आणि सोबतच शासनाची जी वेगवेगळी पोर्टल्स आहेत ना, जसं विद्यार्थ्यांसाठी सरल, UDSE, शाळा मूल्यांकनासाठी पारख, VSK, शिक्षकांसाठी स्विफ्ट चॅट, शिष्यवृत्तीसाठी MHADBT, या सगळ्याची माहिती घ्यायची आहे. अगदी. आजकाल सगळं डिजिटल आहे. तर प्रशासकीय कामासाठीही पोर्टल्स माहीत असणं, ती कशी वापरायची हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर या ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांची रचना काय आहे, ती काय काम करतात, शिक्षण क्षेत्रात त्यांची भूमिका काय आहे, हे समजून घेतल्याशिवाय धोरणात्मक विचार करता येत नाही. यासाठी दिलेला नोट्स, ऑडिओ आणि तो 600 प्रश्नांचा सराव संच नक्कीच मदत करेल. आता येतोय शेवटचा महत्वाचा टप्पा, दिवस 21 ते 25. या काळात दोन्ही पेपर्सची एकदम एकत्रित तयारी आणि रिव्हिजन. पेपर 1 साठी पूर्ण लांबीच्या मॉक टेस्ट सोडवायच्या आहेत, साधारण 3 टेस्ट. आणि आत्तापर्यंत जे काही व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता केलंय त्याचं एकत्रित रिव्हिजन. ओके, फायनल रिव्हिजन मोड. आणि पेपर 2 मध्ये या काळात फोकस आहे मूल्यमापन पद्धतींवर, म्हणजे असेसमेंट मेथड्स. यात CCE, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, ब्लूम्सची टॅक्सॉनॉमी आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे सर्वे होतात, PISA, असेर, NAS यांचा अभ्यास. सोबतच IT म्हणजे माहिती तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे तोंडी, लेखी, देहबोली आणि डिजिटल कम्युनिकेशन, हे सगळं. बरोबर. केंद्रप्रमुखाला शाळेची गुणवत्ता तपासावी लागते. त्यासाठी CCE, ब्लूम्स टॅक्सॉनॉमी यांचं प्रॅक्टिकल नॉलेज हवं. आणि NAS, PISA सारखे सर्वे काय सांगतात, त्याचे निष्कर्ष वापरून शाळेत काय बदल करता येतील हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि संवाद कौशल्य, ती तर कोणत्याही लीडरशिप रोलसाठी अत्यंत गरजेची आहेत. यासाठी पण काही मार्गदर्शन आणि साधारण 700 प्रश्नांचा सराव संच उपयोगी ठरेल. आणि मग उरतात शेवटचे 5 दिवस, दिवस 26 ते 30. हा टप्पा म्हणजे फक्त आणि फक्त फायनल रिव्हिजन आणि परीक्षेच्या वातावरणाची सवय करून घेण्यासाठी. एक विशिष्ट रुटीन पण दिले. रोज सकाळी पेपर 1 चा 2 तासांचा सराव पेपर, दुपारी पेपर 2 च्या महत्त्वाच्या संकल्पनांची 3 तास उजळणी, आणि रात्री परत एक पूर्ण लांबीचा सराव पेपर. आणि ह्यात एक मस्त आयडिया आहे, एरर करेक्शन डायरी. म्हणजे सराव करताना ज्या चुका झाल्या त्या का झाल्या हे लिहून ठेवायचं. हो, हे खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या वेळेचं नियोजन आणि तो जो परीक्षेचा दबाव असतो त्यात परफॉर्म करण्याची सवय होणं गरजेचं आहे. मॉक टेस्ट आणि सराव पेपर्सनी आत्मविश्वास वाढतो आणि टाइम मॅनेजमेंट पण सुधारतं. आणि ती एरर करेक्शन डायरीची कल्पना खरंच चांगली आहे. फक्त चुका लिहून नाही चालणार, तर त्या का झाल्या याचं विश्लेषण करून त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी काय करायचं हे ठरवणं महत्त्वाचं आहे. आणि रात्री झोपण्यापूर्वी ऑडिओ नोट्स ऐकून रिव्हिजन करणं हा पण वेळेचा चांगला उपयोग आहे. खरे, पण ही योजना फक्त काय आणि कधी अभ्यास करायचा एवढंच नाही सांगत, तर अभ्यास लक्षात कसा ठेवायचा यासाठी काही खास पद्धती पण सुचवतीये. हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. जसं पहिली आहे पोमोडोरो पद्धत, म्हणजे 25 मिनिटं फोकसने अभ्यास, मग 5 मिनिटं ब्रेक, असं 4 वेळा झालं की मोठा ब्रेक. ही खूप पॉप्युलर टेक्निक आहे एकाग्रतेसाठी. दुसरी आहे ॲक्टिव्ह रिकॉल, म्हणजे पुस्तक न बघता आठवायचा प्रयत्न करणं, स्वतःलाच प्रश्न विचारणं की कलम 45 मध्ये काय होतं, असं काहीतरी. आणि तिसरी आहे स्पेस्ड रिपिटिशन, म्हणजे विसरण्याच्या आतच ठराविक दिवसांनी उजळणी करणं. समजा आज केलं, मग 3 दिवसांनी, मग 7 दिवसांनी, असं. अगदी. या तिन्ही शास्त्रीय पद्धती आहेत. पोमोडोरो एकाग्रता वाढवते, ॲक्टिव्ह रिकॉलमुळे माहिती मेंदूत जास्त पक्की होते आणि स्पेस्ड रिपिटेशनमुळे ती दीर्घकाळ लक्षात राहते. याशिवाय चौथी पद्धत सांगितलीये माइंड मॅपिंग, म्हणजे एखाद्या विषयाचे मुद्दे, उपमुद्दे असं चित्रासारखं मांडणं, एकमेकांशी कसं कनेक्शन आहे ते दाखवणं. हे शिक्षण आयोग, कायदे अशा गुंतागुंतीच्या माहितीसाठी खूप छान आहे. बरोबर. अजून पण आहेत. 5वी इंटरलिव्हिंग,
म्हणजे एकाच वेळी 2 वेगळे विषय आलटून पालटून अभ्यासणं. थोडा वेळ गणित, मग शिक्षण कायदे असं. आणि 6वी आहे फाइनमेंट टेक्निक. म्हणजे एखादी अवघड गोष्ट शिकल्यावर ती इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगायची, जणू काही आपण लहान मुलाला सांगतोय. जर तसं सांगता आलं तर समजायचं की आपल्याला ती गोष्ट खरंच कळलीये. हो, इंटरलिव्हिंगमुळे कंटाळा येत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सना सामोरं जायची सवय होते. आणि फाइनमन टेक्निकमुळे तुमची स्वतःची समज किती पक्की झाली आहे हे कळतं. 7वी पद्धत आहे ऑडिओ लर्निंग, म्हणजे चालताना, प्रवास करताना ऑडिओ नोट्स ऐकणे. 8वी व्हिज्युअल अँकरिंग, म्हणजे रंग, चित्र, तक्ते वापरून माहिती लक्षात ठेवणं. 9वी एरर नोटबुक, ज्याबद्दल आपण बोललोच, चुका लिहून त्यांचं विश्लेषण करणं. आणि 10वी अर्थातच एक्झाम सिम्युलेशन, म्हणजे अगदी परीक्षेसारखं वातावरण, वेळेचं बंधन पाळून सराव करणं. मला वाटतं या सगळ्या पद्धती वापरल्या तर 30 दिवसांची तयारी नक्कीच जास्त इफेक्टिव्ह होऊ शकते. नक्कीच. तर आज आपण केंद्रप्रमुख परीक्षेसाठीच्या या 30 दिवसांच्या दुहेरी रणनीती योजनेचा बराच सविस्तर आढावा घेतला. यात दोन्ही पेपर्सचा बॅलन्स आहे, विषयांची विभागणी आहे, वेळेचं नियोजन आहे, सराव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास लक्षात ठेवण्याच्या आधुनिक पद्धती पण आहेत. आणि जी साधनं सुचवली आहेत ती वापरली तर ही योजना अजून प्रभावी ठरू शकेल असं दिसतंय. निश्चितच. या योजनेत एक चांगली रचना आहे, एक दिशा आहे. दोन्ही पेपर्स, विषयवार अभ्यास, सराव, उजळणी सगळं कव्हर केलंय. आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त काय करायचं हे नाही, तर कसं करायचं यासाठी जी वेगवेगळी तंत्र सांगितली आहेत ते या योजनेचं मोठं बलस्थान आहे. म्हणजे थोडक्यात यशाचा मंत्र काय असू शकतो? बुक्स वाचा, हात धरा म्हणजे उजळणी करा, रेकॉर्डिंग्स काढा, विश्लेषण करा, सराव करा आणि हो, आत्मविश्वास ठेवा. अगदी. आणि जाता जाता एक शेवटचा मुद्दा किंवा एक विचार म्हणूया. ही योजना एक उत्तम आराखडा नक्कीच देते, पण हेही तितकंच खरं आहे की प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते, वेगवेगळा असतो, क्षमता वेगळी असते. तर या योजनेला एक बेसलाईन मानून उमेदवार त्यात स्वतःच्या गरजेनुसार, म्हणजे स्वतःची बलस्थानं आणि कमतरता ओळखून थोडी लवचिकता आणू शकतील का? किंवा खरं तर आणायला हवी का? यावर प्रत्येक उमेदवारांनी विचार करायला हरकत नाही. कारण शेवटी कोणतीही रणनीती तेव्हाच बेस्ट काम करते जेव्हा ती तुमच्यासाठी अनुकूल असते.